विवासना अंती ते आपणापाशी न्यावे. प्रस्तुत हरिदिनी आषाढी एकादशी, तिला देवशयनी एकादशी म्हणतात. जगन्नियंता मंदिर कैलासपती भगवान शिवशंकर आणि भगवान शिवशंकराचे अवतार असलेले हनुमंतराय त्यांच्या परिसरामध्ये आयोजित प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, हा परंपरा प्रकरणातील संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा अभंग. हा अभंग शक्यतो गाथ्यात पाहून कोणीच पाठ करत नाही, कारण दररोज हरिपाठाच्या नंतर जे गुरु परंपरेचे अभंग म्हटले जातात त्यापैकी हा अभंग आहे. म्हणून सगळ्यांच्या कानपाठ होऊन तोंडपाठ झालेला अभंग आहे. विठ्ठला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव होय गुरु पण ये देव भाव पुरवी वासना तिथे आपणापाशी न्यावे. अभंगाचा सरळ सरळ जर वाच्यार्थ किंवा भावार्थ पाहायचा झाला तर असा दिसून येतो की संत तुकोबाराय असं म्हणतात की माझ्या विठोबाचा प्रेम भाव असा आहे की तोच देव आणि तोच गुरु. देव तोच आहे, तो गुरु होतो आणि देह भावावर येतो. कशासाठी येतो? आपल्या भक्तांच्या वासना पुरविण्यासाठी. बळी देह भाव पुरवी वासना. नंतर काय करतो? अंती ते आपणापाशी न्यावी. नंतर तुकोबाराय असं म्हणतात पुढच्या चरणामध्ये, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. प्रत्येकाचा सांभाळ करणारा पुढे माझा विठोबा आणि प्रत्येकावर आलेलं संकट आली या आघात निवाराया. प्रत्येकाचं योगक्षेम साधणारा हाच पंढरीनाथ परमात्मा. योगक्षेम त्याची जाणे जडधारी. आणि जेव्हा आपल्याला कळत नाही ना, निर्णय घेता येत नाही, त्यावेळेला वाट दावी करी धरून या, तोच हाताला धरून आपल्याला वाट लागतो. आणि माझं म्हणणं जर तुम्हाला पटत नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुणी. पुराणाला विचारून पहा, पुराणामध्ये अनेक दाखले तुम्हाला मिळतील. हे जे माझं म्हणणं आहे 4 चरणामधलं, त्या 4 चरणामध्ये जसा मी विठोबा सांगितला तसाच विठोबा आहे. विठ्ठला हरिदिनी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी एकतर भगवंताचं वर्णनपर, भगवंताचं स्वरूप वर्णन असेल, भगवंताचं गुणवर्णन असेल, लक्षणेनं भगवंताचं केलेलं वर्णन असेल, असे अनेक प्रकारचे अभंग आपल्याला नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये सापडतात, तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सापडतात, माऊलींच्या अभंगवाणीमध्ये सापडतात. म्हणून आजच्या दिवशी, आज एकादशी आणि मोठी एकादशी, सगळ्यात मोठी एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी असाच हा जगन्नियंत्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला
विहारामध्ये आपण साधारणपणे एकादशीचं महत्व काय, एकादशी कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं एकादशी? दररोज आपण गव्हाच्या पोळ्या आणि ज्वारीच्या भाकरी खातो आणि आज मात्र तेच न खाता दुसरं खातो, याला एकादशी म्हणायचं का? एकादशी 10 वर 1 11, 11वी तिथी आहे. ती एकादशी म्हणजे नेमकं काय? शास्त्रामध्ये असं सांगितलेलं एकादशी कशाला म्हणायचं? एक विवेक, त्याच्यासह वैराग्य. वारकऱ्याची लक्षणं आहेत तर का तुकोबारायांनी सांगितलेली, माऊलींनी सांगितलेली. पहिला विवेक, देव कशाला म्हणायचं आणि जगत कशाला म्हणायचं, संसाराचा पसारा कशाला म्हणायचं, याचा विवेक. मग जे जे टाकून देण्याजोगं आहे त्याच्याविषयीचं वैराग्य, जे जे देवाशिवायचं वेगळं आहे त्याच्याविषयीचं वैराग्य. झाले 2. त्यानंतर समाधी षटकामध्ये 6 येतात: शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान. शम म्हणजे आपल्या इंद्रियांचं दमन करणे. दम म्हणजे आपले जे काही अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त वगैरे हे जे आहेत, हे जे धावतात अनेक विषयांच्या मागे, यांचं दमन करणे. उपरम म्हणजे आपल्याकडून कळत नकळत झालेली जी काही पाठीमागचे जे काही गुन्हे आहेत, ज्या काही चुका आहेत, जे काही पाप आहेत, त्याच्याविषयीचा पश्चाताप, त्याला म्हणायचं उपरम. श्रद्धा, संत वाक्यावर, वेद वाक्यावर माणसाची श्रद्धा असली पाहिजे. तितिक्षा, परमार्थ करत असताना अनेक अडचणी येतील, त्या सगळ्या अडचणी सहन करत करत परमार्थाची वाटचाल चालू ठेवायची, त्याला म्हणायचं तितिक्षा. आणि समाधान, जैशी स्थिती आहे तैशा शरीर आहे, कौतुक रूप आहे संचिताचे. जसं असेल तसं, देव तसं ठेवील तसं राहण्यामध्ये समाधान मान. हे 6 आणि पहिले 2 8, किती झाले? 8. आणखी किती? 3 पाहिजे. त्याच्यानंतर श्रवण, शास्त्राचं श्रवण, कीर्तनाचं श्रवण, प्रवचनाचं श्रवण, पाठाचं श्रवण. त्याच्यानंतर केलेल्या श्रवणाचं मनन. नुसतं ऐकायचं, इथं ऐकायचं, शेवटी कीर्तनातून उठले, संपलं, महाराज तुमचं ऐकलं, डोक्यात घेतलं, आता हे तुमच्या पायावर डोकं ठेवतो, तुमचं तुम्हाला मी चालू घरी, असं नाही. केलेल्या श्रवणाचं मनन करायचं. मनन म्हणजे चिंतन करायचं. काय सांगितलं होतं? अभंग कुठला होता? बरेचसे वारकरी असे भेटतात, कुठे गेलते? कीर्तनाला. कीर्तनाला कोणाचं होतं? ते महाराजाचं होतं, पिवळा पाठवा होता. कोणता अभंग होता? काढू बाबा, तुकाराम तुकाराम म्हणत होते, तुका म्हणे काहीतरी म्हणत होते. याला श्रवण म्हणायचं काय? उपयोग काय झाला? मग श्रवणाच्या नंतर मनन, आणि मननाच्या नंतर त्याचंच निधी ध्यास, तोच ध्यास करायचा. काय सांगितलंय तुकाराम महाराजांनी? त्याचा ध्यास करायचा. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर होतं काय? नंतर तुकाराम महाराज असं सांगतात की हे 11 तुम्ही अंगीकारले म्हणजे एकादशी नाही. या 11चा अंगीकार केला तर एकादशी आहे. नुसती साबुदाण्याची हुसळ खाल्ली म्हणजे एकादशी होत नाही. बटाट्याची चिप्स खाल्ले म्हणजे एकादशी होत नाही. ह्याला म्हणायचं एकादशी. आणि ह्याच्या नंतर मग या परमात्म्याच्या प्रेमाचा अनुभव हा आपल्याला यायला लागतो. विठ्ठला जर भगवंताचं आपल्यावर प्रेम असावं असं वाटत असेल, काय होतं? प्रेमाची जी देवाणघेवाण असते ना, ती एकेरी कधीच नसते. प्रेमाची देवाणघेवाण एकेरी कधीच होत नाही, ती दुहेरी असावी लागते.
आपण जर भगवंतावर प्रेम केलं तर भगवंताचं प्रेम आपल्याला मिळेल, अन्यथा मिळेल पण कळणार, मिळेल पण कळणार नाही. म्हणजे सगळ्या जगताचा प्रतिपाल कोण करणार? वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता, सगळी सत्ता त्याचीच आहे. तुम्ही आम्ही एक एक श्वास घेतो, त्या श्वासावर सुद्धा आपली मालकी नाही. आता कीर्तन सांगतोय, हा माईक धरलेला आहे, हा सोडेपर्यंतही या देहाची मालकी माझी नाही. म्हणजे आपल्या कुणाचीच नाही. बसलेले उपतोड करायला काय सांगताय? सगळी सत्ता धन्याची की मायबाप, सगळी त्यांची सत्ता आहे. पण असं जर असेल तर मग अशा परमात्म्याचा प्रेम भाव आपल्याला प्राप्त व्हावा याच्यासाठी आपल्याला काय करावं? तुकाराम महाराज तर म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझा विठोबा म्हटलेला आहे, माझा. आणि जेव्हा भगवंताला माझं म्हटलं जातं, एवढा अधिकार प्राप्त होतो, त्यावेळेला भगवंताला आपलं तन मन धन अंतःकरण सगळं समर्पित करावं लागतं. तेव्हा माझं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. जेव्हा आपण त्याला समर्पित करतो त्यावेळेला तो आपलं जेव्हा संपूर्ण समर्पण भगवंताच्या ठिकाणी असतं तेव्हा भगवंतावर आपला हक्क चालतो. जवळपास सगळ्यांनाच अनुभव आहे. लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी जाते, बरोबर आहे. नवरा सोमानी साहेबांसारखा मोठा डॉक्टर आहे, भरपूर शिकलेला, एकूण आलेला आहे, मोठा डॉक्टर. नवरी लग्न होऊन घरी आली. तिनं काय केलं? येताना तिकडचं माहेरचं माझं म्हणणं सोडलं. आता कुणाला माझं म्हणायला लागली? मालकाला माझं म्हणायला लागली. आणि मालकाला माझं म्हणायला लागल्याचा परिणाम काय झाला की तिची प्रत्येक ऑर्डर माझं काय करायला लागले की जेव्हा मागचं मागं सोडलं जातं, आधीच जे आहे माझं माझं म्हटलेलं, आई वडील माझे, भाऊ माझा, आजी आजोबा माझे, चुलते काकी मावश्या ह्या माझ्या, हे जिथपर्यंत माझे आहेत असं ती म्हणते तोपर्यंत हिकडचं पकडता येत नाही. आणि हिकडचं पकडलं कारण त्यावेळेला सासरी बुवांनी कन्यादान करत असताना काय सांगितलं? न मम, आता ही माझी नाही. आणि नवरदेव काय म्हणतो? आता ती माझी आहे, मी स्वीकार केला. माझी आई म्हटल्याच्या नंतर त्यांची सगळी जबाबदारी अंगावर घेतली. मग सगळ्या इच्छा पुरवाव्या लागतात. साडी पाहिजे आणून द्यावी लागते, मेकअपचं सामान पाहिजे आणून द्यावं लागतं, घर पाहिजे बांधून द्यावं लागतं, गाडी पाहिजे घेऊन द्यावी लागते, फिरायला न्या म्हटलं तर न्यावं लागतं. बरोबर आहे का सोमानी साहेब? माझं म्हणण्याचा एवढा परिणाम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या विठोबाचा, तो विठोबा माझा आहे. आणि मग माझा विठोबा म्हणण्यासाठी काय काय करावं लागलं ते तुकाराम महाराज. तुकाराम महाराजच काय, माऊली असतील, नामदेवराय असतील, गुरोबा काका असतील, संत सावतामाळी असतील, नरहरी सोनार असतील, सगळीच संत मंडळी जे आहेत स्वतःच्या देहावर उदार होऊन भगवंताची भक्ती यांनी केली. म्हणून यांना विठोबा माझा आहे असं म्हणण्याचा हक्क प्राप्त झाला. नाहीतर देवाला माझं आपण म्हणतो ना, देवाला माझं म्हणतो आपण, पण आपलं
तुमचं म्हणणं हे बरोबर करा. कुठपर्यंत माझं मंदिरात आहे तोपर्यंत देव माझा, देव माझा मी देवाचा, माझी सत्यवाचा. हे कोणी म्हणावं? संतांनी म्हणावं, आपण नाही म्हणावं. मुलगा माझा, शेत माझं, बैल माझा, म्हैस माझी, पीक माझं, बायको माझी, नातू माझा. आपलं हे चालू माझ्यासाठी सांगतो. मी तुमच्यातलाच एक आहे, फक्त मी उभा आहे, तुम्ही बसले. हे माझं सोडून जोपर्यंत आपण तनु मनुठी मी चरणाशी लागावी, संतांच्या चरणाला लागून संतांचं मार्गदर्शन घेऊन आपण जोपर्यंत देव कळून घेत नाही तोपर्यंत देवाला माझं म्हणण्याचा आपल्याला इच्छा सुद्धा होत नाही. नवे नवे तू भावच मनामध्ये निर्माण होत नाही. तर तुकाराम महाराज असं म्हणतात, माझ्या विठोबाचा, माझा विठोबा. माझा म्हटला आणि तिथं तुकाराम महाराज स्वतःचा देह भावही विसरले, जगतालाही विसरले, स्वतःच्या केलेल्या साधनेला उपासनेलाही विसरले. फक्त चित्ताचा विषय कुठला झालेला आहे तर देव. विषय तो त्यांचा नावडी, माता पिता. जग आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. अशी जेव्हा मनाची स्थिती होते तेव्हा त्यांच्या चित्ताचा, त्यांच्या बुद्धीचा विषय नारायण झाले, देव झाले. आणि जोपर्यंत चित्ताचा विषय देव होत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम मिळत नाही. मग जर चित्तामध्ये देव बसवायचा असेल तर काय करावं लागेल? ते पूर्वशाळेत जात असत, आपणही गेलेलो आपल्या वेळेस त्या खापराच्या पाट्यावर, बरोबर आहे. त्या पाठीवर अशा भरपूर रेगा मारल्या, त्या तशाच ठेवल्या आणि त्याच्यावरच कसं जरी एक दोन लिहायचे झाले तर उमटतील का नीट. मग काय करावं लागेल? सोरे तिथं काय करावं लागेल? मग पाठी साफ करावं लागेल, पाण्यानं कपड्यानं स्वच्छ करावं लागेल, काळी शार करावं लागेल. आम्ही कोळशानं घासीत होतो, कोळशानं मला घासायचं आणि मग त्याच्यावर सुंदर एक दोन लिहिले. जशी पाटी स्वच्छ करायची असते ना तेव्हा ते एक दोन लिहिले जातात, तसं आपलं अंतःकरण स्वच्छ करायचं असतं. तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. निर्मळ केलं, स्वच्छ केलं तर भगवंताला, अहो आपल्याला जर बसायचं असलं तर आपण आधी झटकून बसतो, धुळीवर बसतो का कचऱ्यावर? पण जिथं देव बसवायचा आहे, जिथं देवाला जागा द्यायची ती जागा स्वच्छ नको का? मग त्या मनामध्ये काय काय बरबटलेलं आहे? कोणाविषयीचे द्वेष आहे, कोणाविषयीचे राग आहे, कोणाविषयीचा क्रोध आहे, कोणाविषयीची असूया आहे, कुठल्या कुठल्या भावना आहेत त्या अंतःकरणामध्ये, त्या सगळ्या काढाव्या लागतील. त्या काढायच्या असल्या तर काय करावं लागेल? विठ्ठला विठ्ठला
अंतःकरणाला भगवंताकडे लावावं लागेल. कसं लावायचं? आपल्याला प्रश्न पडतो, कसं लावायचं? साधन आहे, अनेक प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये. 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती, वंदन भक्ती, पूजन भक्ती, अर्चन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. नारद भक्ती सूत्र नावाचा छोटा ग्रंथ आहे, लहान आहे. त्याच्यात या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. याच्यापैकी कोणतीही काय? हे साधन कशाचं आहे? तर हे साधन भगवंताच्या प्राप्तीचे, भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये वसवून घेण्यासाठीची ही साधन आहे. आणि या सगळ्यातलं सोपं साधन जे आहे ते म्हणजे भक्ती, ते म्हणजे नामस्मरण. तुका म्हणे सोपे सगळ्यात सोपं साधन आहे भक्तीचं. भक्तीसाठी काय करावं लागतं? भक्त म्हणजे कोण? भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवाशी ऐक्य. भक्त म्हणजे देवाशी एकत्व पावलेला, जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. देवापेक्षा वेगळा उरलेला नाही तो भक्त. आणि त्यानं केलेली अगोदरची क्रिया ती भक्ती. मग त्या भक्तीचं पहिलं साधन काय? तर नामस्मरण. सगळ्यात सोपं, सगळ्यात सोपं साधन. कुठेही घेता येतं, कुठेही नाव, म्हणजे त्याला काही अडचणच नाही. काही शेतामध्ये खुरपताना नाव घेता येतं, पोळ्याला आणताना नाव घेता येतं, झाडून काढताना नाव घेता येतं, शेतात काम करताना नाव घेता येतं, दुकानावर बसल्या बसल्या नाव घेता येतं. कोणत्याही वेळेला घेता येतं, कुणालाही घेता येतं. सर्व कार्य करीता कुठलंही काम करत असतात, सगळे काम करत असताना आपल्याला हरी 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 म्हणता येतो. आणि सगळ्यात सोपा मंत्र आहे हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष. हरी बोला देता, हरी बोला घेता. उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजयी. जागृती स्वप्नी हरी बोला. किती सोपं साधन आहे बरं. आणि ह्या सोप्या साधनानं होतं काय की आपलं अंतःकरण निर्मळ होतं, स्वच्छ होतं, निर्मळ होतं, एकाग्र होतं आणि शांत होतं. जी काही धावपळ चालू होती ना, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, कुणाच्याही मागं पळ, कशाच्या मागं मन जाईल त्याचा काही अंदाज नाही. सगळ्यात जगातलं सगळ्यात वेगवान काय असेल तर मन. रॉकेटला सुद्धा वेळ लागतो. काय आपलं मन आत्ता पंढरपूरला जाऊन येऊ शकतं 2 सेकंदात. काय चाललं असेल गेलं आलं. एवढ्या वेगाचं कोणतं साधन? मग एवढ्या ह्या चंचल मनाला स्थिर करणं तेही तेवढं अवघड आहे ना. कारण एका वेळेला एक विषय मनामध्ये राहत नसतो, अनेक विषय असतात. मनाचा धर्मच आहे संकल्प विकल्प करणे. हे करू का हा संकल्प, आणि लगेच दुसरा काय होतं, नाही नाही याच्यापेक्षा ते केलं तर बरं होईल. संकल्प विकल्प या 2 वृत्ती कशाच्या आहेत? मनाच्या. देवाच्या दर्शनाला निघाव का आता, नाही जाऊ द्या आता गिरती राहते विकल्प. भक्तीमध्ये भक्तीचाच संकल्प करावा लागतो आणि त्याला विकल्पही भक्तीचा द्यावा, दुसरा नाही, तर ती घडते, नाहीतर घडत नाही. एक माणूस होता,
चालू आहे थोडस इकडे न्यावं लागेल फिरून आणलं म्हणजे जरा बरं आहे. 2 पोरी होते 1 पोरग होतं त्याला चला ना पंढरपूरला काय होते आमच्या जरा पोरगी लग्नाला आलेली सोयरी बिरी पाहायची तेवढी पाहिली म्हणजे मग जरा तिथं जमलं कुठं म्हणजे मग आम्ही मोकळेच कशाला तुमच्या सोबत यायला पंढरपूरला यायला टप्प्याला यायला कीर्तनाला यायला पांडुरंगाला दया आणि नवं एक भेटायला लागली त्याच्या पोरीचं लग्न जमलं इकडून तिकडून केलं सावधान करून वाटे लावलं तोपर्यंत दुसरी 12वीला होती 1 वर्ष गेलं का तिची 12वी झाली 12वी झाली मग ती 18 वर्षात झाली आता दुसरीच जमवायचं चला ना पंढरपूरला नाही ती 1 झाला ते 1 राहिलं नाही एवढं हे झालं की मग मोकळेच येत आली या कसं करून हिचंही जमिलं लग्न लावलं वाट लावली तो पहिली बाळात पाण्याला कधी जायचं या पंढरपूरला विठाला आणि प्रपंच हे असं चुंबक महाराज आपला जीव जर धरला लोखंड आणि प्रपंचाला समजायचं लोहचुंबक ते असं चिटकतं की ते सोडतच नाही कधी कधी लोहचुंबकाचे गुणधर्म काही काळापुरते का होईना लोखंडात उतरते बरोबर आहे सर लोहचुंबकाला 1 टाचणी लावायची तिला पुन्हा खालून दुसरी जोडायची तिला तिसरी जोडायची तिथपर्यंत लोहचुंबक आल्या ना तसा प्रपंच हा सोडायला लवकर तयार नाही बरं खरं सांगा प्रपंच आपल्याला सोडत नाही का आपणच त्याला सोडत नाही बरोबर बोलले आपण सोडत नाही होत काय प्रपंचातल्या इच्छा ज्या आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत आपली जी आसक्ती आहे त्याच्याविषयीची ती कमी होत नाही आणि आपण म्हणतो त्यानं आपल्याला धरलं त्यानं धरलेलंच नाही तुम्ही सोडा मारा झटका धडधडोनी महिला ये भक्तीची वाटीला जेने पावशी अव्यंग नित्य धाम माझे मार झटका होय बाजूला कस का सुटत नाही झटका मारून बाजूला होय आणि जर या भक्तीच्या वाटाला लागलास तर माझं अव्यंग असं नित्य धाम तू प्राप्त करून घ्यायची म्हणून अंतःकरणातली जी प्रपंचाविषयीची आसक्ती आहे ती बाजूला करायची तिथं परमात्म्याविषयीची भावना पेरायची शेतात नाही का तणकट उगवलं पालव्या खांदावं लागते ते करावं लागतं सगळं मग कुठं पाळी बिळी घालून हे करून नीट करून मग पेरता येतं ना तशी ही आसक्ती कबीर महाराजांना एक वेळी विचारलं की बाबा रे बाबा कबीर महाराज ते जरा परमार्थाचं अवघडच आहे म्हणे चित्त देवाकडं कसं लावायचं आमचं इकडे चालतं फार सोपं आहे इधर का काढ ना इधर लागा काहीच अवघड नाही त्याच्यात फक्त चित्ताचा विषय प्रपंच झालेला आहे तो काढायचा आणि त्या ठिकाणी भगवंताचा विषय त्याच्यासाठी त्या प्रपंचाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे प्रपंचाचा गुरुजी सांगायचे ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज परभणीकर प्रपंचाचा वीट कसा यावा कुत्र्याच्या ओकीप्रमाणे यावा म्हणाले कुत्र्याची वकाई कुत्र्याला ओकलं तिथं आपण तिथं जवळ पाहतो उभं राहतो ना असं लवकर बाजू तिथून अरे माती टाका त्याच्यावर माती टाका दिसलं नाही पाहिजे तसा प्रपंचाचा वीट यावा असं गुरुजी सांगतो त्यांच्या ग्रंथातही आहे ते कीर्तनातूनही सांगायचे नकाच्या वयात 1-2 कीर्तन ऐकायला मिळाले होते कळत नव्हतं काही समजत नव्हतं काय सांगायचं पण पाहिलं होतं कुत्र्याच्या ओटीप्रमाणे वीट यावा प्रमाणे
आणि तसा जर वीट आला तरच विरक्तीची भावना अंतःकरणामध्ये निर्माण. आणि अंतःकरणात विरक्तीची भावना निर्माण झाल्याशिवाय प्रपंचापासून माणूसाला मनाने वेगळं होता येतं. गुरुजी म्हणायचे अरे त्याच्यातच राहायचं पण त्याच्यापेक्षा अलिप्त राहायचं. पाण्यामध्ये कमळ उगवतं, त्या कमळाचं पान असतं, पान ते पान असं पाण्यावरच असतं, नाही चिटकून असतं पान. जरासं वारं सुटलं की त्या कमळाच्या पानावर सुद्धा पाण्याचे थेंब येतात, पण ते पान ओलं नसतं. जैसे जळी पद्मपत्र कसं असावं प्रपंचात, असं गुरुजी सांगतात. पाण्यात असूनही पाण्याचा स्पर्श नाही, प्रपंचात असूनही प्रपंचाचा स्पर्श नाही, तर भक्ती घडते. याचा अर्थ असा आहे का की संतांनी आपल्याला घरदार सोडा, संन्यासी माना, बोंबलत खेळा असं सांगितलंय का? संसारी असावे, हसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करा. संसारात राहा पण त्याच्यावर घुम राहू नका. तुमचं बांधा माड्या घरी, तुकाराम महाराजच म्हणलेले हुशार तुमचं माड्या बांधा, घर बांधा, फक्त त्याच्यात गुरफटू नका माड्या. गुरुजीच्या शब्द समजा, गुरुजी म्हणायचे माशी ही कसं माशी आहे, माशीनं शेंबूड खा. गुरुजीचे शब्द बरं का, डायरेक्ट त्यांचे शब्द शेंबूड खावा, पण पुढच्या 2 पायांनीच खावा. मागचे 4 पाय बाजूला उडून जाता येतं ना, आणि सगळीच त्याच्यात बसली तर मेरीला गुर पडू. म्हणजे माशी विषयी सांगत होती ना कोणाविषयी? आपल्याविषयी सांगत होते. प्रपंचात राहा पण अलिप्तता अंतःकरणात त्याला घुसू देऊ नका. करा, व्यवस्थित करा. मुलं असावी, त्यांची काळजी घ्यावी, घर असावं, शेती असावी, पोटापुरतं सगळं असावं, परंतु त्याच्यासाठी आपलं जीवन आहे ही समजूत कधीही ठेवायची. देवे दिला भजना गोमटा हे ओळखून घ्या. मग तो ज्या कामासाठी तो दिलेला आहे ते काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? होय राग महाराज, केलंच पाहिजे. ते अधिकार मग बाकी पुढं करावं. म्हणूनच आवाज दिला. जागते माणसं जागते असले पाहिजे. विठाला विठाला तर हा भजनासाठी दिलेला देह जर आपण दुसरीकडे जर खर्च करायला लागलो असू तर आपल्यासारखे करंट आपल्यासारखे दुर्दैवी आपण कारण हा लवकर मिळत नाही. लाभला हा देह काकत्याने न्याय न घडे उपाय घडू आले. असे कोणते उपाय होते जे घडून आले आणि हा देह आपल्याला आंधळ फुलं दिवस आणि विठ्ठल विठ्ठल करीत
त्याच्या हातात आला गंभीर कावळा. कावळे उडतच ना मासे धरायला. आला कावळा. त्या आंधळं मला कावळा धरता आला म्हणे. कावळा माणसाला जवळ येऊन देत नाही लवकर. धडक्या माणसाला, दिसणाऱ्या माणसाला, आंधळ्यांमध्ये सापडवतो. तो सापलं झालेले अचानक कसा देह लाभला माहित नाही. स्त्रीचा देह असो, पुरुषाचा देह असो, हा लाभलाय, हा भक्तीसाठी लाभलाय. आणि मग भक्ती सोडून बाकीचं काही करायचं. मग प्रेम करायचं तर सगळ्या आपल्या रागाचा विषय, आपल्या द्वेषाचा विषय, आपल्या क्रोधाचा विषय, आपल्या प्रेमाचा विषय हा कोण असावा? देवा. जनाबाई देवाला शिव्या देत होत्या, राग येत होता देवाचा. अरे आणि मिठ्या, मूळ माईच्या कारड्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्यानी, तुझे गेले मळे, तुला पाहुणी काळ रळे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जनी. विठ्ठलाला शिव्या देण्याचा अधिकार तिला प्राप्त झालेला होता. शिव्या कोण देऊ शकतो? ज्याचं सर्व प्रेम हे विठ्ठलाच्या पायावर अर्पण झालेलं तो देऊ शकतो. बाकीचे हिंमत नाही बाकीची कोणाची. जनाबाई काय एवढं देऊ शकत होती? तिच्या माग माग फिरत खवरेने जनाबाईच्या शेणी वेचू लागे असं प्रमाण. एवढं प्रेम भगवंतावर जर आपण केलं तर आपल्याला तुकाराम महाराजांसारखा विठ्ठलाचा सुद्धा प्रेमाचा वाटा आपल्या वाट्याला आहे. मग तो वाटा कसा आहे हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात माझा विठोबा प्रश्न विचारतात तुकाराम महाराज, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आणि उत्तर देतात पुढं, आपणची देव होय गुरु. भगवद्गीता जर आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येतं, पहिल्या अध्यायामध्ये देव बोलतच नाही, बोलतो का? दुसऱ्यामध्ये नाही. सुरुवात कशी आहे? धर्मक्षेत्री, कुरुक्षेत्री, इथून सुरुवात आहे. आणि शेवट कुठे आहे? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारम तरुतारा तत्र श्री विने तोडभूतिर्ध्रुवानी निर्मतिर्मम. धर्म न सुरुवात आहे आणि मन शेवट आहे. धर्म त्या दोन्हीच्या मध्ये जे येतं ती भगवद्गीता आहे. विठाला तर भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुन म्हणतो की भगवंता आता मी तुझं शिष्यत्व पत्करलंय, मी तुझा शिष्य झालो, हे काय चाललंय मला काही कळायला मार्ग नाही, हे कसं होईल याचाही काही अंदाज लागेना, तूच मला आता सगळं येऊन जाऊन सांग. असं जेव्हा अर्जुन शिष्यत्व करतो
शिष्यत्वाच्या भूमिकेमध्ये जातो त्यावेळेला देव उपदेश करायला लागतात. मग सांगितला जातो सांख्ययोग, न्याययोग, भक्तियोग, कर्मयोग, हे सगळं सांगितलं जातं. मग संपूर्ण तत्वज्ञान नंतर देव बोलायला सुरुवात होते. पण जोपर्यंत शरण भक्त होऊन शरण जात नाही, शिष्य होऊन शरण जात नाही, तोपर्यंत देव बोलत नाही. काही काहींना गुरु फार लवकर भेटतात बरं का, काही त्यांचे गुरु फार लवकर भेटतात, जवळ असतात. माऊलीचं उदाहरण पाहूया ना आपण. माऊलींचे गुरु किती दूर होते त्यांच्यापासून, सोबतच होते ना. निवृत्तीनाथ सोबतच होते. नाथ महाराजांचं उदाहरण पाहिलं तर नाथ महाराजांची थोडेसे लांब होते, 50 किलोमीटर. नाथ महाराज पैठणला आणि गुरु कुठे देवगिरी किल्ल्यावर. पण तुकाराम महाराजांच्या वेळेला असं होतं का? विचार करायला लागलो खोलवर तर असं वाटतं की तुकाराम महाराजांना उपदेश करील अशा योग्यतेचा गुरु जवळपास तुकाराम महाराजांच्या काळामध्ये नव्हता. तुकाराम महाराजांचा गुरु होऊ शकेल अशी व्यक्ती तुकाराम महाराजांच्या जीवन काळामध्ये कुणी नव्हती. म्हणून मग काय करावं लागलं? तुकाराम महाराजांनी दिले नाही. बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी हरी, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले. बाबाजी हे नाव सांगितलं. कुठं सांगितलंय? प्रत्यक्ष भेटले का? नाही. तुकाराम महाराजांच्या काळापासून स्वप्नात येऊन दृष्टांत देणे आणि स्वप्नात येऊन उपदेश देण्याची परंपरा सुरू झाली. तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये येऊन जागे केलं हे तुकाराम महाराज सांगतात. मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, मला स्वप्नात येऊन सांगितलं. कुणी सांगितलं? नाव सांगितलंय बाबाजी. तुकाराम महाराज काय म्हणतात? राघव चैतन्य. राघव कुणाचं नाव आहे? अयोध्यापती श्रीरामाचं नाव आहे. केशव चैतन्य. केशव कुणाचं नाव आहे? कृष्णाचं नाव आहे. म्हणजे राम आणि कृष्ण हे ज्याचं रूप आहे असा चैतन्य रूप भगवंत बाबाजीच्या स्वरूपामध्ये येऊन मला स्वप्नामध्ये दृष्टांत देतो आणि स्वप्नामध्ये उपदेश करतो. हे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या नंतर संत बहिणाबाई शिवूरच्या, त्यांना सुद्धा स्वप्नामध्ये तुकाराम महाराज दिसते. निळोबा रायचं सुद्धा तेच आहे. म्हणजे स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देण्याची परंपरा, ज्ञान देण्याची परंपरा ही संत तुकाराम महाराजांपासून सुरू झाली. आणि ही कृपा करणे, गुरुचा उपदेश म्हणजे कृपा आहे. जीवाची जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आहे, त्याच्यासाठी गुरुचा उपदेश. हा कसा होतो? त्याचे काही प्रकार आहेत, त्याच्या काही रीती आहेत. माथा, हात, केळीला माथ्यावर हात ठेवून कृपा करणे. नव्हे थापटीला जायचं. माथ्यावर हात ठेवून कृपा त्याला प्रदान करणे हा एक प्रकार आहे गुरु करतो. दुसरा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता होते. आलिंगन द्यायचं. भगवंत हा भक्ताला आपल्या आलिंगनामध्ये घेतो. तिसरा प्रकार कसा आहे? शब्दाच्या द्वारे उपदेश कर. जसा निवृत्तीनाथांनी केलेला, जसा गहिनीनाथांनी केलेला. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथार ज्ञानदेवा सार मोदविने. सगळं सार ज्ञानदेवाला कौतुकानं सांगितलं. कुणी? निवृत्तीनाथांनी. परंपरा कुठून आली? यांच्यापासून आली. आदिनाथ मच्छिंद्र ही सगळी परंपरा शब्दानं ज्ञान देण्याची परंपरा.
शब्दाच्या द्वारे, आलिंगनाच्या द्वारे, पुन्हा एक प्रकारे कृपा कटाक्षे न्याहाळले आपले पदी बैसविले. नुसता कृपेचा कटाक्ष टाकायचा, डोळ्याची नजर टाकायची, त्या शिष्याचं घर करायचं. हे जे काम आहे, हे काम भगवंत करतो. पण केव्हा? जेव्हा त्याचा प्रेम भाव प्राप्त होण्यासाठी तो शिष्य योग्यतेचा असतो तेव्हा. विठाला असा जर शिष्य प्राप्त झाला की ज्याचं सर्व तन मन धन भगवंताच्या चरणी अर्पण आहे, सगळं आयुष्य अर्पण आहे, असा जर शिष्य प्राप्त झाला तर मग त्या शिष्याचे सगळे कोण कौतुक. पडिये देहभाव पुरवी वासना. शिष्याच्या वासना पुरविण्यासाठी भगवंत देहभाव धारण करतो. सगळे शास्त्र सांगतात देव कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, तो डोळ्यानं दिसत नाही, तो असा हाताला लागत नाही, त्याच्या मूर्ती आहेत. हे सगळे हे मूर्ती आहेत, त्या देवाच्या बनवलेल्या मूर्ती. साक्षात चैतन्य स्वरूप आपल्या हाताला लागतं का, डोळ्याने दिसतं का, त्याचा वास येतो का, त्वचेला स्पर्श होतो का, त्याची चव कळते का? म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियांनी आपल्याला भगवंत कळत नाही. नवे नवे तो कळण्याचा विषय नाही. मग असं जर असेल तर तो निर्गुण निराकार परमात्मा देहभावाला येतो. बरं येतो कसा? बढिये. बढिये म्हणजे आवडीनं. त्याला आवड आहे भक्ताच्या वासना पुरविण्यासाठी देहभाव धारण करतो. आता देहभाव धारण केल्याच्या नंतर या देहात आल्यावर आपण सगळे सुखी आहेत का दुःखी येतो? भाई बाबा दुःखी आहेत का सुखी आहेत? सुखी आहेत नाही. ते अशी मान हरविली तर मला वाटत नाही, आणि अशी हरविली तर मला वाटत हो, पण जर अशी कीर्ती हरविली तर काही कळत नाही. अशा भगवंताच्या वासनामध्ये इच्छा पुरवण्यासाठी देव देहभावावर देह धारण करतो. वास्तविक पाहता देह धारण केल्याच्या नंतर सगळे दुःख दुःखायचं का वाटायला? विष्णू परमात्म्यानं रामाचा अवतार धारण केला, देह धारण केला. देह धारण केल्याच्या नंतर केव्हापासून दुःख कुठपर्यंत आहे सांगा बरं? रामाच्या आयुष्यामध्ये नेमकंच लग्न झालं. लग्न झाल्यावर लोक हौसेनं पंढरपूरला जाते, जेजुरीला जाते, बायकोला कडेवर घेऊन 5 पायऱ्या चढते. काय मजाचे दिवस असते, बरोबर आहे? ते जेजुरी तिथं प्रथा आहे बरं का देशमुख साहेब. बायकोला कडेवर घ्यायचं नाही तर खांद्यावर घ्यायचं, 5 तरी पायऱ्या चढायच्या. तसं खरं तर म्हणजे सगळा गडप चढून जायचं. काय प्रेम असते, कसं असते, काय आनंद असतो तो. खांद्यावर बसायचं, मालक आपला खांद्यावर घ्यायला लागलाय, चालले बसतो. आणि याला मी वाटतं कसं प्रेम असतं. तसंच रामाचं लग्न झालेलं होतं, आनंदाचे दिवस होते. आणि वशिष्ठ मुनींनी सांगितलं की बाबा उद्या चांगला मुहूर्त आहे, उद्या रामाला गादीवर बसवायचं. दशरथ राजाला सांगितलं. दशरथ राजा म्हणले ठीक आहे, उद्या बसू म्हणे, चांगला मुहूर्त आहे, उद्या बसू. दिवस मावळला, कैकेयीच्या महालात गेली. कैकेयी पट्ट राणी होती ना, सगळ्यात आवडती बायको कैकेयी. दशरथ राजा तिच्याकडे गेला म्हणजे उद्या रामाला गादीवर बसवायचे, राजकुमार म्हणून राज्याभिषेक करायचा. आता कैकेयीचं पोट पुढे गेलं नव्हतं मामाच्या गावाला. ती रुसून बसली. हे असं बाहेर कसं लागलं, ती रुसली. रुसल्याच्या नंतर जमतच नाही म्हणजे तुम्ही मला 2 वरदान दिलेले होते ते मला पाहिजे म्हणे. आता सगळ्याला माहिती कथा, मला कथा नाही सांगायची, कथेमध्ये नाही रमवायचं. तिथपासून तिनं मागितले ते 2 वरदान. रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा
आणि माझ्या भारताला राज्य बनवा. दशरथ काय म्हणला, अरे रामाला जर वनवासाला पाठवायचं म्हणलं तर माझा प्राण राहणार नाही, मी मरेल. काय हरकत नाही, माझा भरत गादीवर बसला पाहिजे. बघा, मनातला देव बाजूला काढला आणि राज्य मनात ठेवलं की काय होतं, बाहेरून घेऊन कोण काही पाठविलं रामा. पाठविल्याच्या नंतर काय, रामाची बायको सोबतच सीताबाई, लहान भाऊ लक्ष्मण तोही सोबतच, अगोदरचे राजपुत्र राजकन्या, सीताबाईचे वडीलही राजा, सासराही राजा आणि नवरा त्रिभुवनाचा राजा. देवाचा अवतार आहे. पण सगळे उंची राजसी वस्त्र काढून ठेवावे लागले आणि झाडाच्या सालीचं बनलेलं बंधन नेसावं लागलं. देह भावाला आलं की दुःख वाट्याला आलं. आठवते हे चाललेले आहे. देहावर आलं की होतं काय, रामाला सुद्धा गवतावर झोपावं लागलं. भरत भेटायला चित्रकूटला ज्या वेळेला रामाला आले त्यावेळेला लक्ष्मणानं शेतातून असं गवत काढून आणलं होतं, ते खाली अंतरलं होतं, त्याच्यावर नाव ठेवलं. भारताने घेऊन बाहेर डोळ्यातून घाळा. सगळ्यात मोठा भाऊ आहे, राजाचा मुलगा आहे, देवाचा अवतार आहे, गवतावर झोपायची वेळ आली. तिथपासून पुढे गेले पंचवटीला, पाय दुसरे गेले पडून. सुखे का दुःख आहे. इकडून तिकडून ते मागणं बिगणं जमा केले, सगळे सैन्य जमा केलं, युद्ध केलं, ती आणली वापस आणली तर पुन्हा इथं तरी सुखानं राहून येऊन लोकांनी. छे, एक जण म्हणला, मी त्या रामासारखा आहे काय, तुला घरात घ्या. गेली बायको पुन्हा मागणी. तिथं ते 2 लेकरं जन्मले, लवाण्या. ते लहान लहान होते तेव्हा त्यांच्या बरोबर ते राजेश्वरी यज्ञाची लढाई वगैरे येते आणि सीता भूमीमध्ये गडप. कुठं सुख भेटलं रामाला. साक्षात चैतन्य विष्णू परमात्मा देहावर आला की त्याला दुःख भोगावं लागलेलं आहे. विठ्ठला असं जरी असलं, एवढं दुःख जरी भोगावं लागत असलं तरी सुद्धा भक्तांच्या वासना म्हणजे इच्छा पूर्णण्यासाठी देव देह धारण करतो. मग तो देह कशाचाही असेल बरं का, कशाचाही असेल. आपल्या भक्तावर आलेलं संकट दूर करणे, आपल्या भक्ताची इच्छा पुरविणे, म्हणजे इच्छेमध्ये सदिच्छाच असेल. कारण जो भक्त आहे त्याच्यामध्ये दुर्वासना असणारच नाही, कारण त्याचा अंतःकरण स्वच्छ आहे, आधीच झालेला आहे. त्याला गुरुचा उपदेश झालेला आहे, त्याला बोध झालेला आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये विकल्प राहणारच नाही. त्याचं चित्त शुद्धच आहे, म्हणून त्याची वासना चांगलीच राहते. मग अशा चांगल्या वासनेच्या भक्ताची वासना पूर्वीनं देव म्हणतो माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून तो देव वैकुंठात जरी असला, कैलासात जरी असला, तरी तो भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतो. बढिये देह भाव पुरवी वासना. भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी देव येतो. भक्त प्रल्हादाचं उदाहरण. भक्त प्रल्हादावर वडिलांचं संकट होतं, वडिलांचं सगळी भानगडच होती. त्याचं नाव नाही घेऊन द्यायचं. हिरण्यकशिपा साधा होता काय, बरं हुशारही खूप होता. बरं त्यानं काय मरण मागितलं होतं बघा. आकाशात नको मरण, जमिनीवर नको, माणसाच्या हाताने नको, देवाच्या हाताने नको, जनावराच्या हाताने नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, दिवसा नको, रात्री नको. मग कधी मारायचं? बाईच्या हातानं नको, पुरुषाच्या हातानं नको. ते ब्रह्मदेव येणं हो 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 सता सता. आणि तो हिरण्यकश्यपू पुढं सगळ्या भक्तांना त्रास द्यायला लागला. मग ह्या त्रास देणाऱ्या दैत्यापासून आमचं रक्षण व्हावं
एवढीच इच्छा सगळ्यांची. भक्त प्रल्हादाची पण त्या भक्ताच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी कोणत्या रूपात आला होते? धड माणूसही नाही, धड शिवही नाही, हाताच्या पोटाच्या जागेवर लोक एक लांबला, पाय माणसासारखे दिसायला लागले आणि तोंड एकदम उग्र, एवढाली दात बाहेर दिसायला लागले. भीती वाटायची आपल्याला. आपण जे म्हणतो ना, राजेश सुकुमार मदनाचा पुत्रा, ते रूप कसं आहे का? नरसिंहाचं रूप कसं आहे? राजेश सुकुमार आहे का? सगळी पृथ्वी थरथर कापायला लागली असं ते रूप आहे. आणि त्याच्यात एकदम रागानं तप्त झालेला. कशासाठी हा आकार धरला आहे? हे काय चांगला आकार आहे का? नाही. कल्याणकारक वाटतो का? नाही. पण तो आकार धरला. दुसरं उदाहरण सांग. तो देह धारण केला भगवंताने. दुसरं उदाहरण द्रौपदी. सर्वात चांगली भक्त म्हणजे स्वतःच्या बहिणीपेक्षाही प्रिय असलेली बहीण म्हणजे द्रौपदी. का? सदोदित भगवंताचा ध्यास करत, सदोदित ध्यान भगवंताचा असायचं. सदोदित असायचं म्हणण्यापेक्षा त्याचा कधी विसरच पडायचा. तिच्यावर संकट आलं. कोणतं संकट सगळ्यांना माहिती. द्रौपदीवर कोणतं संकट आलं काका? वस्त्रहरणाचं. सगळ्यांना बघून पाहिलं. पितामह भीष्म वाचवा, गुरु द्रोणाचार्य वाचवा, 5 वीरासारखे वीर बसलेले नवरे येत वाचवा, कुणी वाचवायला तयार. शेवटी धावा कुणाचा? केशवा, माधवा, कृष्णा, धावरे. आता तूच मला वाचव. मग देव कोणत्या देहामध्ये आला? वस्त्ररूपी देह देवानं धारण केला. वस्त्र हाच देह, कपडा हाच देह. देव बांधला. ते कसं काय म्हणायचं कपडा हा देह? द्रौपदीला जे वस्त्र पुरविलं जात होतं ते 8 वार होतं का 9 वार होतं? किती होतं? ते वाढत होतं. वाढत होतं म्हणजे ते जड नव्हतं, ते चेतन स्वरूप होतं. चेतनालाच वाढ असते, जडाला वाढ नसते. दगड वाढत नसतो, झाड वाढत असतो, माणूस वाढत असतो, प्राणी वाढत असतो. ज्याच्यात सजीवपणा आहे त्याचीच वाढ होत असते आणि त्याला चेतन म्हणत असतात. मग ते वस्त्र वाढतंय म्हणजे ते चेतन स्वरूप आहे. चेतन स्वरूप आहे का भगवत स्वरूप आहे? भगवत स्वरूप आहे का साक्षात भगवान? विठ्ठला आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव असे वेगवेगळे अवतार. नरसिंहाचा अवतार असेल किंवा त्या वस्त्राच्या रूपामध्ये आलेला तो अवतार. वस्त्र रूपानं कृष्ण त्या ठिकाणी प्रगट होतो आणि द्रौपदीची आबरू सांभाळतो. पुढे म्हणजे काय महाभारत घडायचं ते पुढे घडू. तो भाग आपल्या मुद्द्याचा विषय नाही. तर भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, भक्तावरची संकट दूर करण्यासाठी भक्तासाठी देव देह धारण करतो. आणि देह धारण करून पुढे काय करतो? आणि ते आपणापासी न्यावे. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलं. आपण असं डायरेक्ट घेऊ. एक चरण म्हणलं तर 5 चरण आहे. वेळ कमी आहे, 11:15 झालेले जवळपास. आणि ते आपणापासी न्यावे. पहिये देह भाव आवडीने देह भावाला येतो, भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. आणखी तिसरं एक उदाहरण फार करून तिथे ते अलीकडच्या काळातलं संत सखुबाई सगळ्यांना माहिती. कुठे जायचं सखुबाईला? पंढरपूरला. तिकडून दिंडी आली, पाहिलं दिंडी विठ्ठलाची भक्ती. पण ती सासू घरात होतीच, नवरा होता घरात. त्या काळातली सासू, आताच्या 7 वाजताच्या नाही, त्या काळात
नाही केलं तर फटके देत होत्या सोन्या. त्या काळात नाही हा, सखूबाईच्या काळात. आता उलट आपला सासू मध्ये अजिबात जायचं नाही. घरचे काम करून तू माय येऊन करील. नवऱ्याला म्हणजे जरा काय नाही हिच्याकडे जरा हे काय नाही काय ते आले तिकडची भरती करावं तिला काय घेणं देणं नव्हतं. माझी विठ्ठल रखुमाई भक्ती परमार्थ वगैरे काय नाही. ती सासू म्हणजे खाट सासू धरली नाही. सखूबाई म्हणजे मला तर जायचं. धरली सखूबाई किंवा मायल्या करणं आम्हाला करतो तू बांधली. बांधायच्या आधी सोयीने बांधली का ती? 2-4 फटके तर दिलेच असते ना त्याला. भक्ताची तीव्र इच्छा पंढरपूरला जायचं, वारकऱ्यांच्या सोबत जायचं, भजन करत जायचं, गायन करत जायचं, फुगड्या खेळत जायचं. माझी तीव्र भक्त आहे. तीव्र भक्ती तिच्या अंतःकरणामध्ये. भगवंताला तिकडं ओळख पडलं. आता कसं करायचं? त्या भगवंतानं सखूबाईचं रूप धारण केलं. बाजून टाकली होती. रात्र झाली. मागच्या खोलीत बांधली होती. खुशाल झोपले मुलगा म्हणजे तिचा नवरा सखूबाईचा नवरा सखूबाईची नाव खुशाल झोपले. अरे भगवंत तुला जायचं पंढरपूरला? हो म्हणे. सोडलं देवाला. स्वतःला तिथं सखूबाईच्या रूपामध्ये उभं केलं. पुन्हा पाहिल्यासारखं बांधून घेतलं. तू जाय म्हणे, तू येऊस तर मी आहे. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं तिच्या नवऱ्यानं कशाला आणि संध्याकाळपर्यंत पुढे सोडली गेली. पुढच्या गावातच ती मी आता काय सांगते गेली कोण सोडली. दुसऱ्या दिवशी सोडली नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेले दोघं नवरा बायको. हे मायलेकर नवरा तिचा सखूबाईचा सासू पाहायला गेले. आता बांधल्या गेले कोण देवानं बांधून घेतला होता ना सखूबाईच्या रूपात. आणि खरी सखूबाई ते गेली दिंडी सोबत. पण त्या सखूबाईकडं पाहिल्याच्या नंतर नवरा बायको हाय हाय घरात. आता सोडतो म्हणे आधीला. आता मला सांगा 2-3 दिवस सासूबाईनं घरातलं झाडून काढलं असेल का? धुणे धुतले असतील का? भांडे सगळे करून घेतले असतील. सून घरातच आहे. आता ह्या सुनाला 2-3 दिवसाला हे सगळे काम जास्तीच्या पोधाड्या भाव टाकले असतील ना. बाईला धुतलेल्या ठेवून गेल्या ते मी पुन्हा काढ्या धुया नाही दिंडीला जाते ना. काढल्या तिनं धुतल्या या घरातल्या सखूबाईनं. कोण होती ती सखूबाई? पांडुरंग परमात्मा होता. सखूबाईला पंढरपूरहून जेव्हा दिंडी वापस येईल तोपर्यंत 25-30 दिवस गेले. 1.5 महिना गेला. 1.5 महिना देव सखूबाई म्हणून घरात राहिला. तिच्या नवऱ्याबरोबर संसार केला. पण ये देह भाव पुरवी वासना. भक्ताच्या वासना देव पुरविण्यासाठी सखूबाईच्या नवऱ्याचा संसार केला. धुणे धुतले, भांडे घातले, झाडून काढलं, मार खाल्ला, सासूबाईच्या शिव्या खाल्ल्या न कळू देता. आणि मग खरी सखूबाई आली. ही घरातली सखूबाई गुरु. हा देवाचा प्रेम. महाराज म्हणतात असा प्रेमभाव माझ्या विठोबाचा प्रेमभाव आहे. जेव्हा त्याला मी माझा म्हणतो, माझेपणाची भावना ईश्वराविषयी जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होते त्यावेळेला भगवंत भक्तासाठी ही सगळी प्रल्हादासाठी तो अवतार घेतो, द्रौपदीसाठी हा अवतार घेतो, सखूबाईसाठी स्वतः सखूबाई होतो. चोखोबाची बाई झाला
बांधपण करतो. आणखी काय करा? मग याला तर म्हणायचं मागे पुढे उभा आहे सांभाळी आली आघात निवाराया. त्याची दोनच उदाहरणं द्यायची पुढे चालायची. कुणाच्या मागे उभा राहिला? जेव्हा वाली आणि सुग्रीवाचं युद्ध सुरू झालं, झाडाच्या मागे उभा राहिला. झाडाच्या समोर होता सुग्रीव आणि सुग्रीवाच्या समोर होता वाली. त्या झाडाच्या मागून बाण मार, वालीला बाण मार. कारण सुग्रीव हा रामाचा भक्त आहे. मागे उभा राहतो, पुढे उभा राहण्याचं उदाहरण कुठे? महाभारतामध्ये. महाभारतीय युद्धामध्ये अर्जुन कुठं होता आणि कृष्ण कुठं होता? कृष्ण पुढं आणि अर्जुन त्याच्या माग. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. बरं, नुसता पुढं उभा राहिलेला नाही. प्रत्येक दिवशी युद्ध संपलं. महाभारताचं युद्ध दररोज संपायचं. दिवस मावळला की युद्ध थांबायचं. आणि थांबल्याच्या नंतर युद्ध थांबलं की भगवान अर्जुनाला म्हणायचे उतर आधी. आधी उतरायचं अर्जुनाला, तुझे शस्त्र घे खाली. ते तिथंच बसले. घोड्याचे लगाम सोडायचे, घोडे सोडून घे आणि मग ये खाली. दररोज 17 दिवस 18 दिवस युद्ध चाललं होतं. 18व्या दिवशी अर्जुन म्हणे, देवा तुम्ही रोज मला मागतात. तुम्ही सारखी येत ना, मी योद्धा आहे ना. मी सांगेल तसं तुम्ही ऐकायला पाहिजे का? तुमचंच मी ऐकायचं दररोज. ते म्हणजे बरं ठीक आहे, तुला दाखवतो म्हणे आज काय. मनातल्या मनात पण उचलूला अगोदर तरी आधी त्याला घोडे सोडून देणे आणि म्हणे आज बघ आता. जेव्हा कृष्णानं रथाच्या खाली दोन्ही पाय ठेवले, बऱ्या अंतरावर श्रीकृष्ण भगवानाने अर्जुन केले. त्या रथाचा स्फोट झाला, सगळा रथ जळून गेला. कशामुळे जळाला? आतापर्यंत भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी, कर्णांनी, बाकीच्या योद्ध्यांनी जे अस्त्र मारलेले होते त्या रथावर, ते सगळे कृष्णानं दाबून ठेवलेले. आता युद्ध संपलंय, रथाची गरज नाही. अर्जुनाचा विजय झालाय. आता हा रथ गेला तरी असं सांभाळ. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया. आलेले आघात कृष्णानं स्वतः रोखून धरलेले. आलेले अस्त्र सगळे स्वतः रोखून धरले आणि ते रोखून धरून आपला भक्त पाठीमागचा वाचवलाय. पुढं झालाय अगोदर संकटाला. त्याच्या पुढे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या विठोबाचा प्रेम भाव कसा आहे? ते म्हणतात योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. सगळ्यांचा योग आणि क्षेम, सगळ्यांना जी काही संपत्ती दिली जाते ती ईश्वराकडूनच मिळते. आपण म्हणतो ना मी कमवलं मी कमवलं. आपण नसतं कमवलं, देवानं दिलेला. जेवढं देवानं दिलेलं आहे, जेवढं आपल्या प्रारब्धात आहे तेवढं जवळ राहील, जास्तीचं राहणार नाही. आपल्याला कमावण्याची बुद्धी कोण देतं? देव. कमावण्याची शक्ती कोण देतं? देव. कमावण्यासाठी संधी कोण प्राप्त करून देतं? देव. मग आपण काय त्यानं दिलंय आणि देह त्यानं दिलाय. ज्या देहाच्या साधारण तुम्ही कमवलं तो देह त्यानं दिलाय. मग तुम्ही कशाचं काय कमवलं? म्हणजे योग, त्याचा प्रेमभाव, योग क्षेम. क्षेम म्हणजे दिलेलं राखून ठेवणे. दिलेलं शरीर आहे ना, हे आतापर्यंत कुणी सांभाळलं 80 वर्ष. किती वय आहे तुमचं? 75 तरी आहे निदा. 75 आहे. कोणी सांभाळलं? त्यानं का आपण? त्यानं सांभाळलं. बरेच जण गर्भातच मेले. मला तर वाटतं आपण तर सगळे बोनस वाले कोरोना पुढे आलो.
दावी करी धरून या. जर तुकाराम महाराजांचं सांगणे मी अशी सूत्रात्मक भाषा असते अभंगाची, त्यातल्या त्यात संत तुकारामांचे अभंग तर एकदम सूत्रात्मक. तुकाराम महाराजांनी स्वतःची भूमिका कशी आहे, माझी स्थिती काय आहे हेही या अभंगात सांगितलंय. आणि माझ्या त्या स्थितीवर भगवंतानं त्याच्या प्रेमानं कशी मला मदत केली हे सांग. मला कोणत्या वाटेनं चालाव कळत नाही, म्हणून देव मला हाताला धरून वाट दाखवतो. वाटदारी करी धरून या. मला माझा योगक्षेम चालविण्याची अक्कल नाही, बुद्धी नाही, शक्ती नाही. देव माझा योगक्षेम चालवतो. मला स्वतःला सांभाळण्याची माझ्यामध्ये क्षमता नाही, म्हणून मागे पुढे उभा राहून सांभाळतो. माझ्यावर आलेल्या संकटापासून माझा बचाव करण्याची माझी योग्यता नाही, म्हणून आलिया आघात निवाराया. माझ्या वासना सगळ्या ज्या काही मनातल्या आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही, म्हणून बळीये देह भाव पुरवी वासना. आणि भगवंताजवळ कसं जायचं ते मला माहित नाही, म्हणून तोच मला अंती ते आपणापाशी नेतो. अंती म्हणजे कधी नेतो, कधी नेतो. अंती म्हणजे मराठी गळ्याला टेपलं तेव्हा ना, केव्हा मग अंती म्हणजे कधी. अंती ते आपणापाशी न्यावे. अंती म्हणजे कधी, शेवटची पुचकी घाडा लागल्यावर का. साधनेच्या अंती जेव्हा तुमची भक्तीची साधना पूर्ण होते, तिचा शेवट होतो, त्यावेळेला भगवंत स्वतः मध्ये सामावून. असे तर कोल्हे कुत्रे गाढवं किती का बरं. बिना भक्ती करणारे कोण आहे, तू येते चार पायावर, हे दोन पायावर. साधनेच्या अंती जसं लहान लेकरू आहे 4-5 वर्षाचं येऊन बसलंय, बाकीचे टाळ वाजवले ते टाळ वाजवायला लागले. पण आता 11 वाजत आली त्याला यायची आई काय करते, हळूहळू त्याला पण त्याची जी काही क्षमता आहे तिथपर्यंत तो आलाय जागत जागत. तसं या जीवाची साधन करण्याची जी क्षमता आहे, तो ध्यान करत असेल, तो जप करत असेल, तो तप करत असेल, तो यज्ञ करत असेल, तो भक्ती करत असेल, ही कोणती साधना आहे. ही साधना आता याच्या पुढे याला होणार नाही. 70-80 वर्षाचं वय झालंय, याच्यात योग होणार नाही, याच्यात ध्यान होणार नाही, याच्यात जप होणार नाही. दात पडून गेले, आता उच्चार नीट होणार नाही. पण अशा वेळेला देव स्वतः म्हणजे त्या जीवाला हे करू. याला म्हणायचं अंती ते आपणा पासी न्यावी. विठोबार कुमारी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण की देव होय गुरु पडे दे भाव पूर्वी वासना तिथे आपण मागे पुढे उभा राहाय सांभाळीचा आली आगात निवाराया. योग क्षेम ज्याचे जाणे जण भारी वाट झाली ठरवून. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारुनी. शेवटच्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात की बाबा हे जे मी आतापर्यंत सांगितलेलं आहे ह्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल आणि माणसं विश्वास ठेवत नाही तर काय ते काय ते याच्यात पुस्तकात सांगितलेलं आहे ते काय खरं असतं बरोबर आहे का. ते काय आपल्या जीवनात थोडंच त्याला देव प्रसन्न झाला त्याला नाही तू सगळ्यांना देवाचं नातं सगळ्यांशी सगळे आपण देवाचे आहोत.
ममे वंशो जीवलोके जीवलोक सनातन सगळेच माझे अंश आहे माझ्या विना कुणीच नाही हे भगवंतानच भगवद्गीतेमध्ये सांगितलं म्हणून तुकाराम महाराजही म्हणतात मुंगी आणि रावण आम्हा समानती जीव सगळे सारखे राव म्हणजे ब्रह्मदेव सगळ्या सृष्टीचा निर्माता तो आणि मुंगी एकाच किमतीचे सारखेच आहे कारण सगळ्यांच्या ठिकाणी एकच भगवंत वास करतो सगळ्यांच्या अंतःकरणात एकच चैतन्य स्वरूप वास करत आहे आणि हे जर आपल्याला विश्वास बसत नसेल माझ्या सांगण्यावर तर पहा पुराण धुंडमूल पहा उपनिषद पहा रामायण पहा भागवत पहा कोणतं विष्णू पुराण पहा शिवपुराण पहा अनेक पुराण आहेत बघा पुराणामध्ये हेच सापडते की नाही अशा रीतीनं तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला भगवंताचा प्रेम भाव हा प्राप्त करून घ्या आणि भगवंताचे एक रूप व्हा अशा प्रकारचा संदेश या अभंगामधून दिलेला आहे आणि जोपर्यंत हा अभंग म्हटला जात नाही तोपर्यंत हरिपाठ पूर्ण होत नाही हरिपाठाची फलश्रुती या अभंगात आहे हरिमुखे म्हणा किती वेळेला हो आणि एवढं सगळं नेहमी म्हणत राहिले हरिमुखे 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 तर मग माझ्या विठोबाचा आईचा प्रेम व्हा मग माझा विठोबा तुम्हाला प्रेम दान करीत नाहीतर देणार नाही म्हणजे सगळ्या हरिपाठाची फलश्रुती या अभंगामध्ये ज्ञानेश्वर Thank you.